साधनाजी नमस्कार. हो, माझं नाव हेमचंद्र साने. त्याचा उत्स्फूर्त आलाय. मला खबर वाटलं की मी जोरात बोललो की काय घरीमध्ये ऐकू आला. तर 28 मार्च 2019 ह्या दिवशी आपण आपला समूह बनवला. त्यानंतर 5-6.5 वर्ष वेगाने निघून गेली. लोक माणसं येत राहिली, जोडली गेली, इकडचीच होऊन राहिली, नीट गेली. गेल्या म्हणजे अगदी पहिल्या अधिवेशनात, पहिल्या संमेलनात निम्म्याहून अधिक सदस्यांनी म्हटलं की आम्ही ह्या समूहात आलो त्यावेळी आम्ही काही लिहू आम्हाला वाटत नव्हतं, पण आज आत्ता लिहिल्याशिवाय रात्री नीट झोप येत नाही. आपल्या समूहामध्ये मायेचा ओलावा, आपलेपणा, बंधुत्व आणि सलोखा हे ठेवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. आपण म्हणजे मुख्य म्हणजे जे 8-9-10 ॲडमिन्स आहेत त्यांची फार मोलाची कामगिरी आहे. 5.5 वर्षाचा लेखाजोखा सांगत बसेल तर मला वाटतं संध्याकाळचे 5:30 होतील. आपल्याला वेळ नाही. नवीन उपक्रम, हा समूह आणखी लोकाभिमुख, अधिक माणसं यायला हवीत, प्रत्येकाला लिहिण्याची उत्सुकता व्हावी यासाठी आपण काही उपक्रम करतो आहोत. नवीन वेबिनार घेतो आहोत, वर्कशॉप्स, कार्यशाळा घेणार आहोत, सन्मानपत्रे वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी देणार आहोत. त्यातलं एक तर असं आहे आमच्या विचारात ही सातत्यपूर्ण 30 दिवस सतत लिहिणाऱ्या माणसाला एक सातत्यपूर्ण लेखनाचा पुरस्कार देण्यात यावा असं सुद्धा नवीन फॉर्मॅट बनवतो आहोत. स्पर्धा भरवणार आहोत दर 3 महिन्यातून एक राज्यस्तरीय. तुमचे सदस्यांचे अभिप्राय आणि काही सूचना 9-10-11 मी कोणालाही पाठवा, आम्ही चर्चा करतो. त्याहूनही पुढची स्टेप आपण ह्या समूहाची ट्रस्ट किंवा संस्था बनवण्याचा प्रयास करतो आहोत. धर्मादाय आयुक्त किंवा चॅरिटी कमिशनरकडे आपण जातो आहोत. 17 किंवा 19 सदस्य ट्रस्टी म्हणून हवे आहेत. आपल्या भाषेला आता अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे. त्यासाठी सरकारने बराचसा निधी उपलब्ध करून दिला आहे, जे साहित्याची सेवा करतात, मराठी साहित्य. तर त्याचा योग्य प्रकारे आपल्याकडे विनियोग आला तर आपणच आपल्या समूहामध्ये वेगवेगळे पारितोषिक किंवा इतर काही समाजाभिमुख, साहित्याभिमुख कार्य करू शकतो. हा सगळ्यांचा सहभाग अत्यंत जरुरी आहे, कारण हा समूह वाढत गेला केवळ तुमच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे. हे सहकार्य आणि सहभाग असाच राहावं हीच हात जोडून नम्र विनंती.